नुसती इमेज आहे ती इकडे कॉपी पेस्ट. ह्याचे एज जे आहे हे एज मी काय करत आहे, सॉफ्ट करत आहे. थोडे एज काय केले मी, सॉफ्ट केले. आता मला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायची आहे, पण तो ऑप्शन मला काही इथे सापडलेला नाही आहे अजून, की आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह कशी करू शकू. पण मे बी बॅकग्राऊंड रिमूव्ह सुद्धा होईल कदाचित, पण मला तो ऑप्शन इथे सापडलेला नाहीये आता. पण आपण इथे बॉर्डर वगैरे पण देऊ शकतो इमेजला आपल्या. बघा, आपण इथे इमेजला बॉर्डर देऊ शकतो. आता ही बॉर्डर लाईन खूप बारीक आहे, तर आपण ती थोडी थिक केली तर ती तुम्हाला दिसून येईल. कलर लाल आहे त्याच्याऐवजी वेगळा घेते म्हणजे लक्षात येईल, है ना. म्हणजे आपण त्या फोटोला बॅकग्राऊंड वगैरे देऊ, बॉर्डर वगैरे देऊ शकतो. तसंच त्याचे एज सॉफ्ट करता येतात. त्याला ग्लो इफेक्ट हवा असेल तर ग्लो इफेक्ट देता येतो. रिफ्लेक्शन हवं असेल व्हिडिओचं तर रिफ्लेक्शन घेता येईल. शॅडो हवी असेल तर शॅडो घेता येईल. तर अशा पद्धतीने आपल्याला हा व्हिडिओ इथे बसवता येतो. आणि आपण जेव्हा प्रेझेंटेशन करू त्यावेळेला तो व्हिडिओ तिथे आपल्याला दिसून येईल. आता पहा, हाच व्हिडिओ मी इथे घेतलाय आणि या इथे ट्रान्झॅक्शन दिलं आहे वाईपचं ट्रान्झॅक्शन दिलंय. आता आपण ट्रान्झॅक्शन दिल्यावरती कसं दिसेल तेही बघूया. आणखीन एक व्हिडिओ घेते या ठिकाणी मध्ये. बघा, वेगवेगळ्या न्यूज बोर्ड वरती आपण मी तुम्हाला घेऊन दाखवते. आणि आता ह्याचे एज जे आहे ते थोडे सॉफ्ट करते.
आता आपण स्लाइड शो बघूया. स्लाइड शो मध्ये अशा पद्धतीने आपला व्हिडिओ इथे दिसतो. आपण जे काही बोलू ते त्या ठिकाणी त्या पद्धतीने रन होणार आहे. बघा. ॲनिमेशन देऊ शकते का? तर मला ॲनिमेशन सुद्धा देता येतं. कुठलं ॲनिमेशन देता येईल? तर आपल्याला जे आवडेल ते आपण देणार आहोत. मी इथे
असेल ना लॅपटॉपचा तर छान दिसतं, कारण ते उलटं पुलटं करावं लागत नाही. पण माझा लॅपटॉपचा कॅमेरा खराब झालाय म्हणून मी लॉगिटेकचा कॅमेरा वापरते आणि तो उलटा येतोय. म्हणजे त्याच्या कॅमेऱ्याची जी लेन्स आहे ती इथे पॉवर पॉइंटला येताना उलट दिसते. आता मी हे जे प्रेझेंटेशन करणार आहे तर ह्या स्लाइडची जर मी इमेज जी आहे, बॅकग्राऊंड जी आहे, फॉर्मॅट बॅकग्राऊंड, ती ही न घेता सॉलिड कलर घेतला आणि अशा पद्धतीने घेतलं, तर इकडे जे काही मी लिहून दाखवणार आहे ना, इकडे मी आता काही लिहिलं समजा, असं काही लिहिलंय, तर माझा फोटो हा मी सेंड टू ब्रिंग टू फ्रंट घेतलाय. आता बघा, मी जेव्हा काही दाखवते तेव्हा मी ह्या बाजूला हात करते बघा, तर हा हात माझा उलटा येतोय. त्याऐवजी जर मी कॅमेरा ह्या बाजूला घेतला आणि हे जे लिहिलेलं आहे हे या बाजूला घेतलं तर कसं वाटतं ते आपण आता पाहूया. आणि मग आपण हे असं ऍडजस्ट करू शकतो. आता मी असं सांगू शकते, कॅमेऱ्यातनं माझा हात कट होणार नाही याकडे मी लक्ष देणार आहे आणि मी सांगू शकते हे हे पॉइंट आहेत, हे पॉइंट आहेत, हे पॉइंट आहेत आणि प्रेझेंटेशन करताना मला हे सांगता येतं. तर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा हा जो कॅमेरा आहे, आता ह्याचे एजेस जे आहेत ते जर मी सॉफ्ट करून घेतले तर त्याच्यामध्ये मिसळल्यासारखं दिसून येईल बघा. आता एज सॉफ्ट केल्यामुळे मी जे काही दाखवणार आहे, प्रेझेंटेशन करणार आहे, तर मी ह्याला जर ॲनिमेशन दिलं, जे काही माझे पॉइंट आहेत त्यांना जर मी ॲनिमेशन दिलं असेल जस्ट, मी म्हणू शकते ना की आपण स्लाइड शो करूया. आज आपण बघणार, आज मी अस्मिता गवंडी. आता काय होतंय, मला इथे ऑपरेटही करावं लागते आणि दाखवायलाही लागते आणि आपण या बाजूला तसं ॲनिमेशन प्रमाणे काय करतोय, बोलतोय. म्हणजे इथे मीही तुम्हाला दिसते आणि त्या बाजूला तुम्हाला काय दिसत आहेत ते पॉइंट्स पण दिसत आहेत आणि आपण ते पॉइंट असे एक्सप्लेन करू शकतो. ठीक आहे, असं आपण वेगवेगळ्या पद्धतीने कॅमेरा बसवू शकतो. पहा, आता आज मी तुम्हाला फक्त कॅमेराबद्दल जास्तीत जास्त त्याचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो आणि त्याला छान ॲनिमेशन दिलं तर ते ॲनिमेशन सुद्धा आपल्याला खूप ट्रान्झॅक्शन दिलं असेल तर त्या ट्रान्झॅक्शनमुळे सुद्धा आपल्याला खूप छान इफेक्ट येऊ शकतो. मी माझे पॉइंट जे आहे, आता हा हात असेल तर मला ते बरं पडेल. पॉइंट मी काय करत आहे ते एक्सप्लेन करत आहे. तर अशा पद्धतीने आपण कॅमेऱ्याचा विविध रंगाने, विविध तऱ्हेने वापर करू शकतो. आता तुमच्याकडे तुमच्या मनात काही जर शंका असतील कॅमेरा यूज बद्दल तरच फक्त मला विचार.
रेकॉर्ड कॅमेरा आपला फोटो आपली इमेज जी आहे ती आपण बसवू शकतो. अगदी कोणताही शेप घ्या, स्टार घ्या, नंतर राऊंड घेतला, स्टार घेतला, आणखीन काय घेऊ शकतो आपण, प्लस मध्ये पण घेतला, म्हणजे कोणताही शेप आपण घेऊ शकतो. कॅमेराला बॉर्डर देता येते आपल्याला हवी ती. त्यानंतर कॅमेरा इफेक्ट मध्ये गेल्यानंतर त्या कॅमेराला आपण सॉफ्ट एज, ग्लो, रिफ्लेक्शन आणि शॅडो देऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण आपला कॅमेरा जो आहे हा इथे बसवल्यानंतर आपलं प्रेझेंटेशन करणं आपल्याला सोपं जातं. आता कॅमेरा न घेता एक स्लाइड जर आपण घेतली इथे आणि स्लाइड शो मध्ये गेलो आणि रेकॉर्ड स्लाइड केली फ्रॉम करंट स्लाइड, बघा तर इकडे आपला कॅमेरा ऑन आहे, हा कॅमेरा पण येतो आणि त्याबरोबर आपण जे बोलू ते रेकॉर्ड सुद्धा होतं. तर तुम्हाला हा कॅमेरा यूज करायचा त्याबद्दल माहिती असेल, पण इथे हा कॅमेरा काय होत आहे तर रेकॉर्ड होत आहे. हा जो कॅमेरा आहे हा रेकॉर्ड झालेला आहे, ठीक आहे. आणि याला सुद्धा आपण व्हिडिओ टाईप तयार झालाय आणि त्याला सुद्धा आपण पाहिजे तसा शेप देऊ शकतो. तर हा कॅमेरा तुम्हाला माहितही असेल, तुम्ही ह्या कॅमेऱ्याचा वापर करून काम केलंही असेल, बरोबर. फक्त मी तुम्हाला दोन्हीतली गोष्ट सांगितली. हा प्रेझेंटो मधला कॅमेरा आहे, इथे आपण प्रेझेंटेशन करत आहोत आणि इथे हा कॅमेरा रेकॉर्डिंगला आलेला आहे. आता ही स्लाइड बघा, कॅमेरा यूज करायचा त्याबद्दल माहिती आहे, पण इथे हा कॅमेरा काय होत आहे तर रेकॉर्ड होत आहे. इथे मी रेकॉर्डिंग केलेलं आहे, ठीक आहे. आता मी तुम्हाला दोन्ही कॅमेरा दाखवलेले आहेत.